मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवली आहे तिळपट्टी। 2च मिनिटात ही रेसिपी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर पॅन मी ठेवून घेतलेला आहे आणि पॅन मस्त तापलेला आहे। तर आपल्याला हावरी व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची आहे, म्हणजे खराब वगैरे घ्यायची नाही, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आणि व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायची आहे। खूप लालसर पण होऊन द्यायची नाही आणि कच्ची पण राहून द्यायची नाहीये। तर तुम्ही बघू शकता अशी आपली हावरी तडतडायला लागली की लगेच आपल्याला एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर तिळपट्टीसाठी आपल्याला जो गुळाचा पाक तयार करायचा आहे, लगेच त्याच पॅनमध्ये आपण 1.5 वाटी इतका गुळ टाकून घेणार आहोत आणि गुळ टाकून आपल्याला त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। थोडंसं म्हणजे किती, साधारण 1 चमचा। तर 1 चमचा असं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असा गुळ मिक्स करून घ्यायचा आहे। पाणी ज्यावेळेस आपण टाकलं आणि गॅस आपला चालू असला तर पटकन गुळ वितळायला सुरुवात होते, तुम्ही बघू शकता। तर असा गुळ वितळत आला की आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे गावरान तूप। तर गावरान तुपाने काय होतं, आपल्या शेंगदाणा चक्कीला किंवा शेंगदाणा पट्टीला किंवा हावरी चक्कीला खूप छान टेक्स्चर येऊन जातं, म्हणजे एक कलर येऊन जातो। तर ही पट्टी बनवताना अशी उपवासाची कसली पण तर तूप घालायला विसरायचं नाहीये। आणि पाक आपला होत आला की आपल्याला तो एका वाटीमध्ये चेक करून बघायचा आहे। तर थोडासा कडक वाटला की आपल्याला लगेच इथे कृती करून घ्यायची आहे। तर आता आपण ती हावरी या पॅनमध्ये टाकून घेतली आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिश्रण ओतणार आहे तिथे आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि भांड्यामध्ये टाकून आपल्याला सगळीकडून असं सारखं चेपून घ्यायचं आहे आणि अशा चकल्या पाडून आपल्याला फ्रीजमध्ये 5 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। आणि इथे मी बनवला आहे एक लाडू, म्हणजे असंच लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार केलं जातं। तर तुम्ही लाडू पण बनवू शकतात आणि चक्की पण बनवू शकतात। इथे थोडं ब्लर होतंय, तुम्ही बघू शकता। मस्त आपला लाडू पण तयार होतो आणि चक्की पण तयार होती। तर 5 मिनिटानंतर आपण बघू शकतो फायनली इथे मकर संक्रांती स्पेशल चक्की तयार झालेली आहे आणि ही चक्की किती कडक झालेली आहे तुम्ही बघू शकता। अशी चक्कीची रेसिपी तुम्ही घरी नक्की करा आणि मी फक्त आणि फक्त 2 ते 3च मिनिटात हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे। तर हा चक्कीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला 2024 मधल्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू।